तर त्यांनी माझं पुस्तक काढायचं ठरवलं आणि दीदीचं पुस्तक कंप्लीट केल्यानंतर माझं पुस्तक आणि बरेच लोकांची त्यांनी म्युझिक डायरेक्टर वगैरे सगळ्यांची केलेली आहेत पुस्तक. तर माझ्या पुस्तकाच्या वेळेला त्यांनी HMVला विचारलं की आशाबाईंची गाणी किती आहेत. ते HMVनी साफ सांगितलं की आम्हाला काय माहिती नाही आहे. तर त्यांनी कुछ गली कुची में जाके उन्होंने ढूंढ ढूंढ के कहाँ से गाणे निकाले. आणि त्यांनी अतिशय त्रास घेऊन तो प्रसाद आणि ते दोघंजण मिळून काम करत होते आणि त्यांनी ते पुस्तक कुणाकडनं काही मदत न घेताना स्वतःच्या याच्यावर छापलं. ते पुस्तक छापल्यानंतर माझ्या 60व्या वर्षी ते त्यांनी रिलीज केलं. मी त्यावेळेला 60 वर्षाचे होते आणि त्यावेळेला 11,500 गाणी मी गालेले होते. मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केला की गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गिनीज बुकमध्ये माझं नाव यावं. कारण जगात सगळ्यात तर ते लोकांनी मंजूर करत नव्हते. लंडनवाले ते म्हणाले की नाही आम्ही हे काढूनच टाकलेलं आहे प्लेबॅक सिंगिंगचं वगैरे असं तसं. तर त्यांनी भांडण केलं माझ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की रेकॉर्डेड व्हॉईस आहे. ते म्हणाले आम्ही असंच घालतो की ते जास्त गालेले आहेत वगैरे. नाही रेकॉर्डेड व्हॉईस आहे. तर गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं आणि त्याचं मला ते सर्टिफिकेट दिलं त्या लोकांनी. जगात सर्वात रेकॉर्ड माझा व्हॉईस आहे असं ते म्हणतात. तुमच्याकडं माझा आवाज कुणाचाही आवाज कसा पोचला असता जर रेकॉर्डिस्ट नसते. प्रमोद घैसास, मीनू कात्रक, विजय दयाल, भन्साली असे खूप खूप लोक होऊन गेले आणि अजून आहेत काही लोक. ते 2 ट्रॅकवर आमचा आवाज घेत होते. आता 100 ट्रॅक झालेले आहेत या सगळ्या तुमच्या नवीन उपक्रमामुळं. त्यावेळेला 2 ट्रॅकवर किंवा 4 ट्रॅकवर आवाज असायचा. आणि एका ट्रॅकवर मी जे पहिलं गाणं गाले मी त्यांचे आभार मानते. रायटर्स, म्युझिक डायरेक्टर्स, सारे साथ काम करणारे माझे टेक्निशियन्स, मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि अतिशय त्यांना जे आहेत त्यांना आशीर्वाद देते आणि जे नाहीत त्यांना प्रणाम करते. अगदी प्रेमाचा प्रणाम करते. या वयात मी बोलले नाही तर परत कधी बोलणार आहे. तर त्यावेळी तुम्ही माझा सहनशक्ती तुमची वाढवा. मैं यहाँ तक कैसे पहुंची हूँ. काय होतं ना की हिंदी मराठीमध्ये माझा असा घोटाळा होतो की मराठी बोलताना हिंदी माणसांचं नाव आलं की हिंदीमध्ये सुरू करते मी. असं मला न कळत होतं. मी लिहिताना असंच करते. मैं यहाँ तक कैसे पहुंची.